नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ड्रायव्हर मित्र समाधान. हा डायलॉग तुम्ही इंस्टाग्रामला बऱ्याच वेळा ऐकला असेल, तर त्या माणसालाच मी डायरेक्ट सापडून आणले. तर समाधान भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या व्हिडिओमध्ये. तर कसं आहे की बऱ्याच दिवसापासून तुमची भेट घेण्याची इच्छा होती, पण आता तुम्ही आलात. तर तुमच्या शब्दामागची काय आहे कहाणी ती सगळी जाणून घेणार आहेत. तर समाधान भाऊ, तुम्ही प्रॉपर कुठले? मी प्रॉपर धाराशिव जिल्ह्यातला परंडा माझं गाव. आणि किती वर्षापासून ड्रायव्हिंग मध्ये तुम्ही? ऍक्च्युली ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये आमच्या इथं MLA होते, ज्ञानेश्वर पाटील. मी त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो. लिटरली मला गाडीवरती बसायला येत नव्हतं, ड्रायव्हिंग सीटवरती समोर दिसत नव्हतं. त्यावेळेला मी सीटावरती उशी टाकून गाडी चालवायचो. आणि माझ्याकडे लायसन नसताना सुद्धा मी आमदारच्या गाडीवरती ड्रायव्हरकी केलेली. आणि त्या साहेबांनी मला विदाऊट ट्रायल देता त्यावेळेला मला ऑन द स्पॉट TR लायसन काढून दिलं होतं. त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. ही जरी लिगली नसलं किंवा अनलिगली नसलं तरी ते माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. आणि त्याच लायसनच्या जीवावरती मी आज जगतोय. किती दिवसापासून चालवता गाडी? तसं सांगायला गेलं तर मी 10वी सोडल्यानंतर 10वीला नापास झालो. गणित हा विषय माझा गेला. तेव्हापासून आपला शाळेचा काही संबंध नाही. मग आपण ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये उतरलो. जवळजवळ झाले तरी म्हणजे 20 वर्ष झाली मी ड्रायव्हिंग क्षेत्रात आहे. म्हणजे तुमचं पहिल्यापासून ड्रायव्हिंग मध्ये यायचं हेच ठरलं होतं की शाळेत काय तुमचं पोलीस वगैरे व्हायचं असं काय नियोजन होतं? 10वी पर्यंत NCC मध्ये माझ्याकडे NCC चे 3 सर्टिफिकेट आहेत, A आणि B आणि C. B सर्टिफिकेट साठी पण लोक तरसतात, परंतु 10वीला काही कारणामुळे गणितामध्ये मी थोडा कच्चा होतो, त्यामुळे गणित विषय गेला. मग माझा शाळेपासून दुर्लक्ष झालं. 2 मार्कांनी तो पण विषय गेला होता. मला सगळे लोक म्हणत होते की परत एकदा तू पेपर रिचेकिंग साठी पाठव, पण मला माझ्या अभ्यासावरती एवढा विश्वास होता की जर पेपर रिचेकिंगला गेला तर 2 मार्कांनी नाही 20 मार्कांनी पेपर परत फेल झाला होतो. त्यामुळे मी परत रिचेकिंगचा विषयच घेतला नाही. मी 10वी नापास. मग तिथून पुढं असंच वार्ड बॉय म्हणून काम केलं. त्यानंतर किराणा दुकानात काम केलं. फक्त कुठं हॉटेलमध्ये कबशा धुवायचं काम केलं नाही तर बाकी सगळी कामं मी केलेली. मग गाडीमध्ये कसं काय आलात तुम्ही? ऍक्च्युली काय झालं की माझी तब्येत एकतर अशी बारीक, त्यामुळे मी सगळ्या क्षेत्रात काम करून बघितलं. आमच्या इथं एक अनंत राशीनकर नावाचे ऍडव्होकेट होते. कोर्टामध्ये त्यांना ते बंकर साफ करायचं काम मला दिलं होतं. सकाळी जायचं, वकील यायच्या अगोदर ते बंकर साफ वगैरे करायचं. आणि त्यांची एक गाडी होती इंडिका. ती इंडिका मी वॉश वगैरे करायचो, धुवायचो. मग धुवत असताना रोज गाडी धुवत असताना ते साहेब यायचे, मला गाडी चावी द्यायची, कधी आतमधून साफ कर म्हणायचे. मग डिरिंग करून करून मी त्यांची गाडी साफ करायचा प्रयत्न करायचो. आणि मग थोडं क्लच दाबून गाडी पुढं मागं असं करायचो. मग मला वाटलं की मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. मग आवड निर्माण झाल्यावरती आमच्या इथं एक चांभार समाजाचे एक व्यक्ती आहे, त्याचं नाव सागर होतं. त्यांच्या स्वतःच्या गाड्यात क्रुझर गामा वगैरे होतात त्यावेळेला. तर ते बार्शी परंडा वाडाप करत होते. त्याचा भाऊ गाडीवरती काम करायचा. मग मी त्यांच्या गाडीवरती किन्नर म्हणून कामाला लागलो. बार्शीवरून परंड्यावरून बार्शीला जायचो बऱ्याच दिवस. मला वाटतं आज नाही उद्या गाडी मला चालवायला देईन बाबा, गाडी येते का नाही. किती सालची गोष्ट आहे ही? जवळजवळ 20 वर्ष, म्हणजे 10वी सोडल्यानंतरचा किस्सा आहे तो. 2004-5. हा. मग त्यानंतर त्याने मला सांगितलं की बाबा, मी त्याला म्हणायचो नाही का, अरे मला आता तरी गाडी चालवायला दे, मला गाडी येते, मी शिकलोय. नाही म्हणायचं. मग एक दिवशी तो बार्शीच्या स्टँडवरती शिट्या गोळा करायला गेला आणि गाडीची चावी गाडीला ठेवून गेला. मी तो शिट्या गोळा आत करतोय आणि मी बाहेर रिकामी गाडी घेऊन बार्शीहून परंड्याला आलो. हा. आणि मला कॉन्फिडन्स आला, गाडी आता मला येते. मार खाल्ला तो भाग वेगळा. मला एवढा मारला होता लिटरली त्या टायमाला की बापरे बाप, नाव काढ नका. पण मी ते सगळं सहन केलं. पण मला एक आत्मविश्वास आला की आता मी ड्रायव्हर झालोय आणि इथून पुढे ड्रायव्हिंग करायची. मग त्यानंतर मी आमच्या इथले आमदार साहेब होते ज्ञानेश्वर पाटील, ते आमच्या गल्लीतून ये जा करायचे, कारण त्यांचा रस्ता तो होता. आमच्या इथे एक हॉटेल होतं, त्या हॉटेलला ती चहा प्यायला यायचे. आणि मी लहानपणीपासूनच माझा स्वभाव बोलका असल्यामुळे मी त्यांच्या गाडीपाशी गेलो आणि त्यांना डायरेक्टली म्हणलं, तात्या मला तुमच्या गाडीवरती काम करायचं. मला म्हणले, माझ्याकडे बघितलं, तुला गाडी येते का म्हणले. मी हा येते. मला म्हणले बस चालवायला त्या दिवशी. मग त्या दिवशी गाडी चालवायला बसलो. त्यांनी माझी फर्स्ट ट्रायल घेतली होती परंडा टू टेंभुर्णी. बबन दादांचा तिथे एक कारखाना आहे, त्या कारखान्यापर्यंत. आणि त्या दिवशीपासून मी त्यांचा ड्रायव्हर झालो. म्हणजे तुम्ही फक्त बार्शीवरून तिकडे गाडी घेऊन गेले त्याच्यावर ड्रायव्हर फिक्स? तेवढ्यावर. हो. अरे बापरे. आणि माझा एक मोठं होता बरं का ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये, तर ड्रायव्हर झाला होता. अशा प्रकारचा ड्रायव्हर होते की लोकांना आपल्याला असं वाटलं पाहिजे, प्रत्येक लोकांना माझ्या गावात तरी, की हा माझ्या गाडीवरती ड्रायव्हर असायला पाहिजे, असा ड्रायव्हर बनायचं. आणि मी माझ्या गावामध्ये तेवढी माझी इमेज तयार केलेली. आता मग तिथून पुढे किती दिवस ते आमदार साहेबांच्या गाडीवर होतात? आमदार साहेबांच्या गाडीवर बऱ्याच दिवस काम केलं. जोपर्यंत माझं लायसन बनत नव्हतं तोपर्यंत मी त्यांच्याकडे काम केलं. आणि एक वेळेस असं वाटलं की गरिबी परिस्थिती असल्यामुळे वाटलं की गावात राहून आपलं काय होणार नाही, त्यामुळे शहराकडे यायचा प्रयत्न केला. मग पुण्यात आलो. पुण्यात किती साली आलात तुम्ही? पुण्यामध्ये तरी आता मला पुण्यामध्ये येऊन 12 वर्ष झाले बघा. म्हणजे आता ते साल मला सांगता येणार नाही, पण 12 वर्ष झाले. आणि काय केलं पुण्यात येऊन पहिल्यांदा? पुण्यात थ्रू आलात? कोणाचे कॉन्टॅक्ट आलात? कसं पुण्यात येण्याचं मागचं रिझन,
आमचे लाडके खासदार रवींद्र गायकवाड, तुम्ही नाव ऐकलं असेल, उमरगेला राहतात ते. ती व्यक्ती म्हणजे एक वेगळ्याच लेवलची व्यक्ती आहे ती. माझ्यासाठी मी म्हणतो की त्या माणसाने मला मरता मरता वाचवलं आहे. परिस्थिती गरीब असल्यामुळे आपण टोकाचं पाऊल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या खासदारांनी बिचाराने आपल्या हाताला धरून पुण्याला आणलं आणि त्यांच्या भावाकडे आपल्याला कामाला ठेवलं होतं. तेव्हापासून आपण ड्रायव्हिंग क्षेत्रात आहे. म्हणजे काय पुण्याला आल्यावर बे ड्रायव्हिंग केच केली तुम्ही? हो पहिल्यांदा? ड्रायव्हिंग. ओके. पहिलं कोणाच्या गाडी होतात काय? पहिलं होतं पुण्यामध्ये. आपण कुणाची नावं घेऊ शकत नाही सगळ्यांची, कारण म्हणजे किती दिवस गाडी चालवली? मी जवळजवळ आता मागच्या लिटरली 1 वर्ष अगोदरपर्यंत गाडी चालवली. आता 1 वर्ष दुसऱ्या कोणाची तरी गाडी ड्रायव्हर. हो. त्याच्यानंतर तुम्ही इर्टिगा. हो. आता हे टुरिस्ट धंदा इतका परवडेबल आहे किंवा गाडी घ्यावं असं का वाटलं तुम्हाला? का आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे, मग असं वाटलं नाही का स्वतःची गाडी घ्यायची, कुठेतरी रिस्क आहे असं? रिस्क का किंवा तुम्ही छोटी गाडी घेतली नाही, डायरेक्ट इर्टिगाच घेतली, ही कसं काय इतकं मोठा धडा? मी ऍक्च्युली पुण्यामध्ये काम करत असतानाच XUV गाड्यावरती काम करत होतो. मर्सिडीज असतील, BMW असेल, असे मोठ्या मोठ्या गाड्या चालवल्या होत्या मी. त्यामुळे मला छोटी गाडी चालवणं मला म्हणजे असं इंटरेस्ट नव्हतं. मला असं जास्त इंटरेस्ट होता मोठ्या गाड्यांमध्ये आणि गाडी भारी असावी मला असं वाटत होतं. त्यामुळे मी इर्टिगामध्ये उडी मारली. आणि म्हणतात नाही आपल्या गावाकडे एक म्हण आहे, पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला शिकत नाही का पुशेट, बरोबर आहे? त्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे. मग आता ओला उबेर चालवतात इर्टिगावरती का फक्त प्रायव्हेट? ओला उबेरला माझा लांबूनच रामराम आहे. ओला उबेरच्या भरोश्यावर ज्यांना पण गाड्या घेतल्यात त्या लोकांना मी पहिल्यापासून सांगत आलोय की मित्रांनो, व्यवसाय आपल्या पद्धतीने ग्रो करा, कस्टमरच्या मनामध्ये आपल्याबद्दल रिस्पेक्ट, आपली जागा निर्माण करा आणि मग ऑटोमॅटिक आपला धंदा स्वतः बसवा. ओला उबेरच्या जीवावर जर गाड्या घेतल्या तर आपल्या एक दिवस ती गाडी विकायला लागेल आणि आपल्या किडनी विकायला लागेल. ओला उबेरला तुम्ही कधी चालवलंच नाही का गाडी? पहिल्यांदा सुरुवातीला चालवलं. माझी उबेरची आयडी होती, ओलाची वगैरे आयडी नाही, पण उबेरची आयडी चालवल्यानंतर उबेरच्या ऑफिसला माझं एअरपोर्टला भांडण झालं. त्या दिवशीपासून आपण उबेर बंद करून टाकलं. वा. मग आता 1 वर्ष झालं तुम्हाला इर्टिगा घेऊन? हो. आता फक्त प्रायव्हेट भाडेच? प्रायव्हेट भाडी, पर्सनल भाडी. मित्र परिवार आहे माझा, पप्पू शेट आहेत, कौस्तुभ आहे, असे असंख्य मित्र परिवार. आपण ड्रायव्हर मित्र नावानं आपलं पेज आहे, त्यामुळे भरपूर मित्र आहेत. मित्रांच्या आशीर्वादाने सगळं चाललंय व्यवस्थित. ओके. आणि असा कस्टमरचा कधी निगेटिव्ह अनुभव आला की किंवा भांडणं झालं किंवा असं कधी काय झालं कस्टमरचा? माझ्या लाईफ मध्ये आजपर्यंत मला एकही तसा अनुभव नाही, निगेटिव्ह अनुभव नाही अजिबात. कस्टमर सोबत भांडण नाही, अजिबात नाही. रस्त्यात कधी गाडी बंद पडली किंवा पोलिसांचा त्रास, असं कधी प्रसंग घडलाय का? ऍक्च्युली ह्या घटना सगळ्या बरोबर घडतात. गाडी बंदचा तर प्रश्न नाही, गाडी अजून पण माझी बंद पडली नाही कुठं. पोलिसांचा राहिला प्रश्न. पोलीस प्रशासन आपण म्हणतो तितकं वाईट नाहीये. जर आपल्या बोलण्यामध्ये मवळकी आणि आपुलकी असेल तर पोलीसही आपल्याला सहकार्य करतात. त्यामुळे मी माझ्या ड्रायव्हर मित्रांना नेहमी सांगत असतो की आपल्या गाडीची पेपर क्लिअर ठेवा. गाडीवरती ड्रायव्हिंग करत असताना बाहेर कुठे जाताना आपल्याला जर युनिफॉर्म दिलाय तो युनिफॉर्म कंपल्सरी ठेवा. कुठलाही पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देणार नाही. आता तुम्ही इतके वर्ष गाडी चालवतात, कधी अशी लूटपाट किंवा आडवा आडवी अशा गोष्टी घडल्यात का तुमच्यासोबत? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण आपल्या गाडीमध्ये कॅमेरे, जसं तुम्ही तुमच्या गाडीत कॅमेरे बसवले डॅश कॅमेरे, तसं आपल्या गाडीत फ्रंटला आहे, बॅकला आहे, आतमध्ये आहे. आपण सगळ्या पद्धतीने कॅमेरे बसवून घेतलेले आहेत. त्यामुळे सेफ्टीचा आणि सगळ्या गोष्टीचा मी विचार करतो ड्रायव्हिंग करताना. आतापर्यंत तुम्ही सगळ्यात लॉंग रनिंग कोणती केली किंवा नॉनस्टॉप एका दिवसात असं असेल तर? तसं तर मी केलेली ह्याला अजमेरला गेलेलो आहे. हो. अरे बापरे. इर्टिगा घेऊन का? म्हणजे इर्टिगा घेऊन नाही, ड्रायव्हर म्हणून BMW वगैरे होते. इर्टिगा घेऊन मी माझी इर्टिगा महाराष्ट्राच्या बाहेर तर अजून गेलेलो नाही मला वाटतं. आणि महाराष्ट्रामधले सगळे आपले लोक आपल्याला चांगला रिस्पॉन्स देतात, त्यामुळे गरजच नाही. हा. मग आता इर्टिगा तुम्ही घेतली तर जे लोक इर्टिगा घेण्याचं नियोजन करतायत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील की त्यांनी घ्यावी, ओला उबेरच्या भरोश्यावर घ्यावी का प्रायव्हेट कॉन्टॅक्ट असेल तर घ्यावी? काय सजेशन राहील तुमचं? मला बरेच मॅसेज येतात, हा लय मोठा कॉमन प्रश्न आहे. लय मॅसेज येतात मला, भाऊ तुमचा नंबर द्या, मला तुमच्यासोबत बोलायचंय. मग विचारतात की गाडी धंद्यामध्ये यायचंय, काय करू? तर मी त्यांना माझं सरळ सरळ आणि जे आहे ते स्पष्ट सांगणं असतं की मित्रांनो, तुम्ही जर कुठल्या कंपनीच्या भरोश्यावरती किंवा कुणाच्या भरोश्यावरती गाडी घेत असाल तर घेऊ नका. इतर उलट तुमच्याकडे थोडा पैसा असेल तर तुम्ही तो वेगळ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण गाडी धंदा आता असा झालाय आत्ता की रस्त्यावरती माणसं कमी आणि गाड्या जास्त झाल्यात. ही काय तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुमची स्वतःची गाडी असा प्रकार आहे. त्यामुळे स्वतःच्या हिमतीवरती जर धंदा करायचा असेल तरच गाडी धंद्यामध्ये उतरा. आता ओला उबेर, रॅपिडो यांच्या तर भरोश्यावरती तुम्ही गाडी धंदा करण्यासाठी जर गाडी घेत असाल तर तुम्हाला शब्द देतो पुढच्या काही दिवसातच तुम्हाला पछतावा होणार गाडी घेतल्यावर. इर्टिगा ऍव्हरेज किती देते? इर्टिगा ऍव्हरेज CNG असेल जर ऑन द वे सरळ रोड असेल तर 25-28 ऍव्हरेज काढतो मी. एका टाकीत किती जाते? एका टाकीत 240-200 किलोमीटर. 200 किलोमीटर तर फिक्स आहे हायवेला. हो. आणि सिटीमध्ये? सिटीतला मी अनुभव घेतला नाही कधी, सिटीचा प्रश्नच येत नाही. नवीन नवीन गाडी घेतली होती तेवढंच फक्त चालवलेली. अरे वा. हा, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे किंवा तुमचे वडील वगैरे काय करतात?
ऍक्च्युली मी वडील म्हणल्यानंतर वडिलांनी माझ्या सुसाईड केली होती, आत्महत्या केली होती. अरे बापरे. आणि मी मागं नेहमी सांगत असतो की माणसाचे म्हणतात ना, तुम्ही या समाजामध्ये काय खाता यापेक्षा तुम्ही काय लेता याच्याकडे लोक जास्त तुमचे लक्ष देतात. त्यामुळे माणसं नेहमी राहणीमान बघून आपल्याला गेस करण्याचा प्रयत्न करतात. खरी लाईफ माझी खूप स्ट्रगल आहे. माझ्या लाईफमध्ये माझे वडील एक्सपायर झाले, माझा भाऊ एक्सपायर झाला, माझ्या वहिनी एक्सपायर झाल्यात. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये जर माणूस म्हणून कोण असेल तर मी एकटा आहे. आणि सगळ्या कुटुंबाची जबाबदारी, आई, मिसेस, माझी 2 मुलं, माझ्या भावाची 2 मुलं, यांची सगळी जबाबदारी माझ्यावरती. म्हणजे काय 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 झालं सांगू शकाल? ऍक्च्युली माझ्या वडिलांनी गरिबी परिस्थिती असल्यामुळं सुसाईड केलं. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच स्ट्रगल आले. त्यानंतर आमच्या वहिनी एक्सपायर झाल्या. वहिनी ब्लड कॅन्सर होता म्हणून असं डॉक्टरने सांगितलं. परिस्थिती गरीब असल्यामुळे आपण त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू शकलो नाही. मोठा भाऊ लिटरली आता 2.5 वर्ष 2 वर्ष झालं. आणि 2 वर्ष झालं तो पण टायफॉइड झाला म्हणून नाव झाला आणि तो एक्सपायर झाला. त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले, पण म्हणतात ना, जे नियतीला मान्य असतं तेच होतं. तसं त्यामुळं आता मला त्या गोष्टीमध्ये मी जर खोलवर विचार करत गेलो तर मला अक्षरशः लिटरली मला रडायला येतं. परंतु मी नेहमी माझ्यावरती चेहऱ्यावरती नेहमी हसू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण माझ्या चेहऱ्यावरची स्माइल जर गेली तर माझं सगळं कुटुंब दुःखात जाईल ह्याची मला भीती वाटते. ओके. मग आता तुम्ही म्हणजे असं कधी वाटत नाही का तुम्हाला की तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुम्ही तुमच्यावर आहे आणि तुम्ही ड्रायव्हर हे करता, म्हणजे ड्रायव्हरचं काम करता, तर म्हणजे हॅप्पी आहात का तुम्ही? तुम्हाला असं वाटतंय की बाबा काहीच ऑप्शन नाही म्हणून आपल्याला गाडी चालवा? नाही, अजिबात नाही. बरोबर तुम्ही हा प्रश्न एकदम व्यवस्थित विचारला. कारण ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंग हे असं क्षेत्र आहे की कुठं काय घडल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु तुम्ही जर माझ्या गाडीमध्ये तुम्ही आलात बघितलं तर माझ्या गाडीला 80चं स्पीड लिमिट आहे. मी गाडी 80च्या वर कधीही पळवत नाही. आणि मी प्रत्येक गोष्ट सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बघूनच करतो. मी कधी कुठे माझी गाडी रफ चालवणं नाही किंवा काय नाही. हा, एखाद्या वेळेस मी एकटा असलो तर थोडी गाडी इकडे तिकडे 19-20 करेल. कारण म्हणतात ना, अंगामध्ये ड्रायव्हरच्या किडे असतात, तसंच किडा कधी मध्ये वळवळ करतो. पण एकटा असेल तर कस्टमर असल्यानंतर मी माझी गाडी एकदम सेफली चालवत असतो. ओके. मग आता तुम्ही असं म्हणजे रोज घरीच येतात झोपायला की असं बाहेर पण जातात आउट स्टेशन? आपण ड्रायव्हर आहे. ज्या दिवशी आपल्याला 2 दिवसाची ट्रिप आली त्या दिवशी आपल्याला बाहेरच झोपावं लागतं. मग कधी गाडीत जागा मिळते, कधी कस्टमर रूम करून देतं. पण माझ्या अनुभवाप्रमाणे आजपर्यंत मला जेवढे कस्टमर मिळालेत तेवढे चांगलेच मिळालेत. सगळ्यांनी त्यांनी राहण्याची आणि खाण्याची सोय केलेली. इंस्टाग्रामचा प्रवास कसा होता किंवा तुम्ही टिकटॉक मध्ये सुद्धा होतात वाटतं, सोशल मीडिया तुमच्या आयुष्यामध्ये कसं काय आलं? ऍक्च्युली सोशल मीडिया ह्या प्रकार मला माहितच नव्हता. माझा एक मित्र आहे फरान नावाचा, तो पुण्यामध्ये त्याचं खूप मोठं चॅनल होतं MH12 प्रँकर्स नावाचं. कशाचं? युट्यूबचं. आता ऑलरेडी तो ते चॅनल त्याचे मित्र चालवतात, म्हणजे आमचेच मित्र आहेत. तो बाबा त्यातनं पूर्णपणे त्यानं बॅकफुटवर गेलाय. परंतु त्या व्यक्तीमुळे आपण सोशल मीडियावरती आलोय. माझा आजही मला इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती किंवा माझ्या पेजवरती काय करायचं असेल तर मी त्याला बोलून माझ्या अकाउंटवरती करतो. फरान जर हा व्हिडिओ बघत असतील तर खरंच थँक्यू म्हणतो मी तुला. कारण सोशल मीडियाचा प्रवास हा तुझ्यामुळे चालू झाला आणि आज मला जे काही लोक ओळखत असतील ते तुझ्यामुळे ओळखतात. आणि माझा स्वभाव पहिलंही असंच होतं आणि आजही माझा स्वभाव असाच आहे आणि इथून पुढे भविष्यातही माझा स्वभाव असाच राहील. एवढा शब्द मी तुला देतो माझ्या मित्रा. पहिलं अकाउंट कोणतं, म्हणजे टिकटॉकवर होतं का ते इंस्टाग्रामवर? टिकटॉकला होतं समाधान नावानं, समाधान फक्त. हा. किती फॉलोअर्स होते त्याला? 15K वगैरे होते, आसपास होते. 15K नाही, हा 15Kच्या आसपास होते. 15K. मग टिकटॉक बॅन झालं की? टिकटॉक बंद झाल्यानंतर मला इंस्टाग्राम हा प्रकारच माहित नव्हता. मग हा लिटरली 2-3 वर्षापूर्वी माझ्या मित्रांनी मला म्हणला, अरे व्हिडिओ बनवत नाही बनवत भाऊ म्हणलं. आता व्हिडिओ बनवायला चालू केली, लोक मला म्हणायला लागले, अरे हा काय पण बोलतो, कशी पण व्हिडिओ टाकतो, याला कोण बघणार आहे, करणार आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून एक तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरी परिस्थिती आणि सत्य परिस्थिती लोकांना सांगायला प्रयत्न केलात ना, लोक तुम्हाला मोजकीच बघतील, पण जेन्युइन ज्या लोकांना त्याची जाण आहे ते लोक तुम्हाला नक्की फॉलो करतील. आणि युट्यूबला आतापर्यंत तुम्ही ट्राय केलं नव्हतं? आता युट्यूबलाही ट्राय केलं नव्हतं आणि युट्यूबला परवा दिवशी बसल्यानंतर माझा पुतण्या मला म्हणला, आणि ते पण फरांनी सांगितलं होतं मला की युट्यूब चालू कर. तर लिटरली मी एक ब्लॉग तयार करून ठेवलाय, पण ती ब्लॉग टाकायचा का नाही मी अजून विचार करतोय. तर प्रयत्न चालू आहेत आपले, बघू आता. सरांना जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल किंवा युट्यूबच्या सुद्धा मी लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये, सरांना नक्की जाऊन फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका. खूप जेन्युइन कॉन्टेंट आणि खूप माहिती भेटते त्यांच्या व्हिडिओ मधून. आणि हे विचारायचं होतं मला की तुम्ही मगाशी मला सांगितलं तो टिकटॉकचा किस्सा की तुम्ही मोबाईल कुणाला हाताळायला देऊ नका, अशा गोष्टी होत असतात. नाही द्यायचा, नाही का द्यायचा नाही मी सांगा भाऊ. मी तुला लिटरली सांगतो, तुझ्या थाटात बसून खाणारी माणसं पण तुझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करणार भाऊ. ज्यांच्या सोबत बसून राहिला, माझा ऍक्च्युली असंच एक जणांनी मोबाईल घेतला, मी त्याचं नाव नाही घेणार, पण भाऊ काहीतरी काडी केली, लिटरली माझी आयडी उडवली होती त्यानं टिकटॉकची. हो. बघा मित्रांनो, एका ताटात खाणारा मित्र जर आयडी उडवत असेल तर
किती सावध राहणं गरजेचं आहे. आणि ही तर सगळं मोबाईलवरच खेळ असतो आपला. मोबाईल बंद पडला की सगळा विषय संपला. त्याच्यामुळे आपले आयडी पासवर्ड जे स्पेशली सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतील ना, त्यांनी खूप आपला स्ट्रॉंग, फक्त स्वतःलाच माहिती असला पाहिजे आयडी पासवर्ड, हे सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. नक्की नक्की. आणि एक आवर्जून किस्सा सांगतो माझ्या आयुष्याबद्दलचा अजून एक तुम्हाला. मी ज्या वेळेला बॅकफूटवरती पडलो, माझा भाऊ एक्सपायर झाल्यानंतर, ज्यावेळेला आपण, तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये पैसा किती महत्वाचा आहे. भाऊनं तुमच्याकडे जर पैसा नसेल ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला कुणीच किंमत देत नाही. लोक तुमची गंमत बघायचा प्रयत्न करतात. मी ज्या वेळेला माझा भाऊ आजारी होता त्यावेळेला मी खूप सारा पैसा खर्च केला होता माझ्याकडे, म्हणून मी सगळं दानाला लावलं. कारण माणूस गेल्याला परत येत नाही, कारण मला माझ्या भावाच्या जीवाची काळजी होती. ज्यावेळेला मी बॅकफूटवरती आलो, ज्यावेळेला माझ्या आजूबाजू राहणारे, माझ्या ताटात बसून खाणारे माझा तमाशा बघू लागले, आणि अशाच परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मी सगळ्या संकटातून जात असताना माझ्या पाठीमागे बसलेली व्यक्ती बघताय तुम्ही, पप्पू म्हणून नाव आहे त्यांचं, आणि या बाजूला कौस्तुभ आहे. ही गोष्ट सोशल मीडियावरती बोलण्यापुरती नाही, रिअली तुम्हाला सांगतो की मला वाटत होतं की आता भाऊ नाही, पण हा पोरगा माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर लिटरली मला माझ्या भावाची कमी जी होती ती पूर्ण झाल्याचं वाटायला लागलं. कारण पैसा येतो, पैसा जातो, गेलेला माणूस पुन्हा येत नाही. ज्या ज्या वेळेला मी डिप्रेशनमध्ये असतो किंवा ज्या ज्या वेळेला मी असं वाटतं की आता काहीच नाही, संपलं सगळं, त्यावेळेला मी ह्याला फोन करतो आणि हा मला बोलून घेतो. कितीतरी कामात असला आणि कितीतरी काय असलं तर हा माझ्यासोबत असतो. भले पैसा असन किंवा नसन, पण गेलेला माणूस पुन्हा येत नाही. त्यामुळे माझ्या भावाची जी उणीव होती त्या मित्रानं माझ्या भरून काढलेली. सोशल मीडियावरती बोलून कुठलं काय सहानुभूती दाखवून तुम्हाला काय कोणाचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा मी हे करण्यासाठी हा कंटेंट नाही बनवत. कारण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सत्यताच मांडण्याचा प्रयत्न करत असतो, आणि हे पण माझ्या आयुष्यातली एक सत्य घटना आहे. तुम्हाला इंस्टाग्रामचा किंवा असं सोशल मीडियाचा फायदा कशा कशा प्रकारे झालाय, ह्याचं एखादं उदाहरण असेल का, किंवा सबस्क्रायबर असा एखादा भेटला तो तुमच्या अजून लक्षात आहे असा एखादा किस्सा? सोशल मीडियाचा फायदा सांगायचं म्हणलं तर तुम्हाला फायदे तसे भरपूर आहेत. तुम्ही जर ग्राउंड लेवलला राहिलात तर लोक तुम्हाला आपलेपणानं, आपुलकीनं कुठे गेल्यानंतर विचारतात. काल मी महाबळेश्वरला गेलो, तो महाबळेश्वरला गेल्यानंतर तिथला एक ब्रॉडकास्टर आहे मोठा, तुषार नाव आहे काहीतरी त्याचं, तो मला भेटला. मला समाधान भाऊ तुमचे व्हिडिओ मी बघतो, आपल्याला ब्रॉडकास्ट बनवायचे, पण लिटरली माझ्यावर कस्टमर असल्यामुळे मी त्याबरोबर बनवू शकलो नाही. लवकरच त्याच्याबरोबर आपण व्हिडिओ बनवू. जमीन लेवलला राहायचा प्रयत्न करतो, जे आहे ते खरं सांगायचा प्रयत्न करतो. मान्य आज कर्जबाजारी आपण, पण ह्यात नाही नक्की मोकळा होणार आपल्याला, एवढा कॉन्फिडन्स स्वतःवरती आहे. कारण तोंड लपून पाळणारातला मी नाहीये. मोठमोठ्या संकटांना तोंड मी दिले, ही खूप मोठी नाही, एक छोटी गोष्ट आहे माझ्याकडे, माझ्या मित्राकडनं मला शिकायला मिळालं. तर प्रयत्न चालू आहेत, प्रयत्नांना यश देणं हे शेवटी वरतीच हातात आहे. निगेटिव्ह कमेंटला तुम्ही कशा प्रकारे हँडल करता? निगेटिव्ह कमेंट पहिल्यांदा त्रास देतात, भयंकर त्रास देतात. असं वाटतं की सगळं बंद करावं, सोशल मीडिया आणि आपण ते आपलं काम करत राहू प्रामाणिकपणे. पण निगेटिव्ह कमेंट तुमच्या आयुष्यामध्ये असणं पण गरजेचं आहे. जेवढं तुमच्या अकाउंटवरती निगेटिव्ह कमेंट येतात तेवढं तुमचं लोक अकाउंट ओपन करून बघत असतात की तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललंय. कारण लोकांना दुसऱ्याच्या, स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय ह्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरोबर. मग तुम्ही बनवत राहायचे, कंटेंट बनवत राहायचे, व्हिडिओ बनवत राहायचे. तुम्ही कधी कॉन्ट्रोवर्सीत गुंतलात का, किंवा असं सोशल मीडियावर असं एकदम ट्रोल व्हायला लागला किंवा असं कधी काय झालं का? प्रश्नच येत नाही कधी तसा यायचा, कारण मी आहे ते जे जेन्युइन जे आहे ते रिअलिटी समोर मांडतो, मी जे आहे ते क्लिअर बोलतो. आतापर्यंत कॉन्ट्रोवर्सी नाही, काय नाही. तुम्ही भरपूर वर्ष झालं वाटतं आहे तर सोशल मीडिया. आलं नाही, आता आलं होतं एक मॅटर झाला होता. ड्रायव्हर संदर्भामध्ये होता की रस्त्यावरती नागिन करणारा प्रकार असा गाड्यांचा, त्या संदर्भामध्ये पण आपल्याला पोलीस प्रशासनाने चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे तो मॅटर त्यांना पण त्यांची चूक कळाली. तर आता हे पाठीमागे बसलेले हे तुमचे मित्रच आहेत का? हो, माझे मित्र. ह्यांची ओळख कशी झाली तुमची ह्यांची? मी मग सांगितलं ना भाऊ, ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात त्यावेळेला देव एक रस्ता ओपन करतो. हा पप्पू तसा माझ्या आयुष्यातला तो रस्ता आहे, त्यामुळे तो माझ्या आयुष्यामध्ये आला. त्यानंतर हा कौस्तुभ आहे, गाडी चालवता हो, अशी चालता बोलता ओळख. हो. तर तुमचा काय अनुभव आहे सर? तुमचं नाव काय आहे? माझं पप्पू पाटील तडके. तुमचं? माझं कौस्तुभ बशी. ह्या दोघांच्या पण गाड्या आहेत सर. तुमची कोणती? माझ्याकडे डिझायर आहेत 2. तुमची? माझ्याकडे Hyundai Eora आहे. वा वा. तर तुमचा काय अनुभव आहे टुरिस्ट व्यवसायाबद्दल? कसं आहे धंदा? का लय पुरवडेबल? नाही, टुरिस्ट आहे चांगला, पण करायचं म्हणलं तर कुठं काम करण्यापेक्षा आपलं आहे चांगलं, म्हणजे नाही का, लोकांकडे काम करण्यापेक्षा स्वतः करू शकतो. चांगलं आहे तसं करायला, पण आता धंद्याची सगळी वाट लागलेली आहे ओला उबेरमुळं. यांच्यामध्ये काय दम राहिलेला नाही, पैसे देत नाहीत, एवढं काय नाही.
ज्याला प्रायव्हेट भाडे आहेत ते टिकू शकतो धंद्यामध्ये. आता ओला उबेरच्या नावाने तर काय टिकू शकत नाही कोण. तुम्ही किती दिवसापासून मार्केटमध्ये मी 2018 पासून तुम्ही बऱ्यापैकी प्रायव्हेट कस्टमर असतील आहे, तुमचे. पण मी लक्षच दिलं नाही ना टुरिस्ट लाईनला. माझे मित्र परिवार चांगला आहे सगळे, हम्म. बाकीच्याच ठिकाणी डोकं लावत बसलोय मी, इकडे लक्षच नाही दिलं. मग आता ओला उबेर आणि एक गाडी कंपनीला. आता माझे 3 गाड्या होती, एक विकली एक्सेंट डिझेल, आता 2 गाड्या आहेत माझे. एक टूर आहे आणि एक टॉप मॉडेल आहे. एक माझ्याकडे असते, एक टॉप मॉडेल आहे, डिझायर आहे दोन्ही. अजून तुम्ही गाड्या वाढवण्याचा विचार करताय की आता इथंच बास वाटतंय की बाबा जरा रिस्क वाटते गाडी वाढवायला? नाही वाढवायला काय प्रॉब्लेम नाही, वाढू शकतो, पण ड्रायव्हर नाही ना टिकत. आता सगळ्यांना वाटतं महिना 2 महिने करणार, 6 महिने करणार, आपला स्वतःची गाडी घ्यावं वाटतं. आणि कंपनी इझी देऊन देते ना लोन सगळ्यांना. लाख रुपये भरले की सगळ्यांना गाड्या भेटून जाते, त्याच्यामुळे कोण एवढं हे करत नाही. म्हणजे ड्रायव्हर की म्हणलं की नकोच वाटते. ओके ओके. आणि मी काय पहिल्यांदा ड्रायव्हर नव्हतो, मी स्वतःच गाडी घेऊन स्वतः शिकलेली गाडी. ओके सर, तुमचा काय अनुभव आहे? सरांची ओर आहे तर सरांचा पण अनुभव काय आहे तुमचा? अनुभव असा आहे, तुम्ही जेवढं पळाल धंद्यात तेवढं तुम्हाला पैसे यायचे. म्हणजे बघायला गेलं तर ओला उबेर चालवतात कंपनी का काय चालवतात? मी ओला उबेर आणि प्रायव्हेट भाडी घेतो. आउटर स्टेशन. हो. वा वा वा, छान. तर गाडीचं चाक चालल्यानंतर आपलं प्रपंच चालतो, एवढी गोष्ट ड्रायव्हर मित्रांनी लक्षात ठेवायची. बस बाकी काही नाही. ऑटोमॅटिकली मग तुम्हाला त्यातला एक अनुभव येत राहील. मग तुम्ही ठरवायचं की आपली गाडी बंद ठेवायची का चालू ठेवायची. ज्या दिवशी गाडीचं चाक बंद त्या दिवशी आपला प्रपंच बंद. ज्या दिवशी आपल्या गाडीचं चाक पळणार त्या दिवशी आपला कुटुंबातला घर खर्च चालणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पण आणि आता लोकलला धंदेच नाही राहिले, लोकलची लय वाट लागलेली. आउट स्टेशन करायचं सगळ्यात बेस्ट. मी आउट स्टेशन करतो, लोकल अजिबात नाही. आणि आता आउट स्टेशनला पण ते काहीतरी सेटअप पिटअप काय चालू झालं हा, ना. ते कुठाने झालं, त्याच्यामुळे हाय त्याचे बी धंदे गेले, वाट आणि लागली. काय झालंय, काय काय लोक 4-4, 5-5, 6-6 फोन घेऊन बसलेले आहेत. कोणी म्हणतं लावासाला जावा, मी ऐकू नये बरं का. कुणी लावासाला जातं, कुणी लोणावळ्याला जातं, कुठे इकडे काहीतरी जातं. सेटअप आहे म्हणतात, ते काय चाललंय काय माहिती ते. जेनवली याच्यामध्ये धंदा करायला आलेला माणूस, तो माणूस लिटरली यांच्यामुळे उपाशी मारणार, एवढी वास्तव हा, गोष्ट बरोबर आहे. आहे. काही अक्षरशः काही जणांनी 2025च्या गाड्या घेतल्यात मार्च महिन्यात आणि आता पण विकायला काढलेल्या आहेत. हा वेळ परिस्थिती ती आता सध्या जी ओला उबेरचा जी स्ट्राईक होता, आता 2-2, 3-3, 4-4 दिवस गाड्या बंद होते, त्याच्यामध्ये आपापल्यात वाद व्हायला लागले. रस्त्यावरती उतरून आपण ड्रायव्हरला मारतोय, हे कुठं तर चुकीचं वाटलं आम्हाला त्यावेळेस. पण आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला होता. आम्ही होतो, मी होतो, पप्पू होता त्या गोष्टीमध्ये. पण काय नाही झालेलं, ते सगळं सेटलमेंट आहे. काय नाही. आम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला कसं आहे, काय गोष्टी असतात म्हणतात ना. मी ग्राउंडवरती सांगितलं होतं, झाकली मूठ लाखाची आणि उघडली की लोकाची. त्यामुळे आम्ही ती मूठ झाकूनच ठेवणार आहे. लाखाची ती लाखाचीच राहू द्या, उघडल्यानंतर लोकाची करायची नाही आम्हाला. कारण जर आम्ही ती मूठ उघडली तर बरंच काही त्यातनं घडू शकतं. तुम्ही आता मार्केटची कंडिशन पाहता, नवीन जे लोक गाडी घेण्याचा विचार करतायत त्यांना काय सजेशन देतात? त्यांनी घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे? घेतलंच नाही पाहिजे, नाही घेतलं पाहिजे. मी सरळ सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणत असताल की आता माझ्याकडे काम नाही म्हणून मी गाडी घेतो. एक मराठीमध्ये म्हण आहे आपल्या, अग्नीतनं उठून फुफुट्यात पडणे. काय म्हणता बाबू? बरोबर आहे, बरोबर. तुम्ही नाही घेऊच नका, कोण घेत असेल ना तुम्ही गाडी घेऊच नका बाबा. कुठं कामाला लागा, काम करा, नाही तर चहाची टपरी टाका छोटी, बस पण गाडी लाईन मध्ये येऊ नका. लय जाऊ गाडीमध्ये काहीच नाहीये. आणि म्हणजे जर काय एखाद्याला घ्यायचीच इच्छा असेल त्यांनी निदान 6 महिने दुसऱ्याच्या गाडीवरती काम तरी करून बघा. बघा आणि मग त्याचा स्वतःचा निर्णय जो घ्यायचा असेल त्यांनी तो करावा पुढे. माझं तरी एकच म्हणणं आहे की गाडी घेऊ नये. खरंच लय खराब धंदा आहे. मी म्हणलं ना तसं तुम्हाला, आपल्या चांगला मराठीमधले धंदा म्हणा. नाहीये, हा, पण चांगल्या माणसाचं काम नाहीये. अग्नीतनं उठून. आणि पहिली गोष्ट, तुम्ही गाडी धंद्यात आल्यानंतर तुम्हाला सहनशीलता ही एक वेगळ्या लेवल पर्यंत असायला पाहिजे. पण आता डोक्यावर बर्फ असायला पाहिजे, जिभेवरती साखर असायला पाहिजे, तरच तुमचा धंदा आहे, नाही तर काय खरं नाही. आणि आता पहिलं सारखं राहिलं नाही. पहिलं कंट्रोलिंग होते, आता कंट्रोल राहिलीच नाही. सगळे रक्त नवीन आहेत, सगळे तापतात, सगळ्यांना राग येतो. नाहीच म्हणजे हे तू मला ओव्हरटेक मारला की मी तुला ओव्हरटेक कसं मारणार असं ह्याचा होतं. प्रयत्न. हा. त्याच्यामुळे ते काय होतं, आपण सकाळी गेलो म्हणजे संध्याकाळी घरी येतो याची गॅरंटी नाही आपल्याला. आहे का नाहीच आहे ना. लाईन खराब आहे, लाईन. आणि आता ते बापूचे काय सोशल मीडियावरती चाललंय बघा, पाठीमागे कस्टमर बसून प्रत्येक ड्रायव्हरची व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाकायला लागलाय की बाबा तू आमच्याकडे जास्त पैसे घेतोय, मग ती कंप्लेंट टाकतोय, आयडिया बंद पडते, असं काहीतरी चाललंय. हा, तर ड्रायव्हर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या गाडीमध्ये कॅमेरा बसवून घ्या. आपण नको तिथं खर्च करत असतो. एक आतमध्ये डॅश कॅमेरा, एक बाहेर कॅमेरा बसवून घ्या. समाधान शेठ, हा किस्सा माझ्यासोबत घडलेला आहे की कस्टमरला मी आधी उबेरच्या ह्याच्यावरनं कस्टमरला फोन केलेला की सर मीटर प्रमाणे जावं लागेल. कस्टमर हो म्हणले मी येतो, आणि ड्रॉप लोकेशनला गेल्यावरती मला मीटर प्रमाणे रेट दिलाच नाही त्यांनी. मी त्यांना जो सांगितलं तो तुम्हाला म्हणले जे तुम्हाला आलेत ह्याच्यावरती उबेरच्या आयडी वरती तेवढेच मी तुम्हाला पैसे देणार.
आणि जर का आपण त्यांना सांगितलं की मीटर प्रमाणे तुम्हाला एवढं असं आहे, तर ते आपल्याला सरळ डायरेक्ट आपल्या नावाने रिपोर्ट करतात आणि आपला आयडीच बॅन होऊन जातो. हा, मग तोच तर विषय ना. मग त्यामुळे तुम्हाला म्हणतो ना, आम्ही गाडीमध्ये कॅमेरा असावं किंवा तुम्ही एखाद्या कस्टमर बरोबर ज्या अगोदर मीटर प्रमाणे बोलताय तर तुम्ही तो कॉल रेकॉर्ड करून ठेवा. कस्टमर गाडीत बसताना आल्यानंतर तुमच्याकडे फोन आहेत ना, सगळे ड्रायव्हर मित्र सोशल मीडिया वापरतात का बघू बरोबर. तुम्ही एक साधाचा गपचिप एक व्हिडिओ काढा, साहेब मी तुम्हाला बोललोय आता, तुम्ही मीटर प्रमाणे पैसे द्यायला ऍग्री झालात, बरोबर आहे का? तो बरोबर म्हणन. मग तुम्हाला जर ते तुमच्या विरोधात कंप्लेंट केली, तुमच्याकडे पण ठोस पुरावा पाहिजे की बाबा आमच्याकडे पण प्रूफ आहे, तुम्ही बघा तुम्ही आम्हाला बोलले होते. म्हणजे जर तुमच्यावर कंप्लेंट केली, तुम्हाला जर तशी वेळ येऊ नये, पण जर वेळेत आली पोलीस चौकीला तुम्हाला जर कोणी बोलवलं तर तुमच्याकडे पण काहीतरी प्रूफ पाहिजे ना. कारण ड्रायव्हर मित्राकडे प्रूफ नसतो आणि ऑलरेडी ड्रायव्हरचं नाव बदनाम आहे आणि हे लोक आहेत ना असे व्हिडिओ टाकून ड्रायव्हरच्या नावात बदनामीमध्ये अजून भर घालायचं काम करतात. आपल्याकडे काहीच नाही. आता तुमच्या सगळ्यांना भरपूर अनुभव आहे, तर असं गाडी चालवता असं कधी होत नाही की बा आपल्याकडून ठोकाठोकी होत नाही, घासाघासी होत नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये एक नवीन ड्रायव्हरने किंवा अनुभवी ड्रायव्हरने सुद्धा कसं हँडल केलं पाहिजे ती सिच्युएशन? ठोकाठोकी झाली किंवा एखाद्याला दुखापत झाली तर काय केलं पाहिजे? पळून गेलं पाहिजे का तिथं थांबलं पाहिजे, मार खाल्ला पाहिजे? हे बघ, आता लय मोठा प्रश्न आहे. हा, जमान्याची रीत आहे. हम्म. जर तुमच्याकडनं धक्का लागला तर पहिली गोष्ट, जर समोर पडणारा टू व्हीलरवाला, सायकलवाला किंवा काय असेल, जी गाडी मोठी त्या गाडीवाल्याची चूक. काय हो बापू? बरोबर आहे. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वारी म्हणा, काय फरक पडत बस नाही. संपला विषय. फक्त तुम्ही स्वारी म्हणा. त्याची चुकी असेल किंवा आपली असेल तरी आपण स्वारी बोलायचं. काय कारण हे फरक पडत कलियुग आहे, या कलियुगामध्ये सळसळणारा रक्त आहे. साधा कट जरी मारला तर तुम्हाला कानपाटात मारणार आहे आजकालची पिढी. नाही. आणि ऍक्सिडेंट होण्याचं कारण एकमेव म्हणजे फोन, दुसरं काही बस नाही. बस बस. तुम्ही सरळ तुम्ही लक्ष ऑब्झर्व देऊन- केलंय का? तुमचं चॅनल आहे, तुम्ही कधी ऑब्झर्व करा एकदा. स्कूल व्हॅनवाले तुम्ही पण इंटरव्ह्यू घ्या. माझी अशी वैयक्तिक रिक्वेस्ट आहे. स्कूल व्हॅनवाले ज्या वेळेला मुलांना पिकअप करायला किंवा शाळेला सोडायला जातात, मी काय कोणाला ट्रोल करत नाही बरं का. मी जे रिएलिटी आहे ती तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. एक फोन कानाला आणि एक फोन स्टिअरिंगला असतो. तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की लहान लहान मुलांची जबाबदारी ही तुमच्यावर दिली असते पालकांनी. कारण तुमच्या जीवावरती ती पालकं त्यांना शाळेत सोडत असतात आणि आपलं कामावरती असतात. त्यामुळे ह्या गोष्टी जरा टाळायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. तुम्हाला काय बरोबर आहे. वाटतं? आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जे हा. ड्रायव्हर आहेत ना ते वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे असं बोलले, हा. जे आहे ते रिअल, म्हणजे असं काय खोटं ह्याच्यामध्ये काही नाहीच आहे. म्हणजे जे आहे ते आहे. हा. आता वैयक्तिक ह्याच्यामध्ये, कारण काय सोशल मीडियावरती तुम्हाला सांगतो, आपण कुणाबद्दल जर बोलायला गेलो ना तर प्रत्येक जण राग कुणाला येतो. जी एखादी व्यक्ती तशा प्रकारे वागत असेल त्याच व्यक्तीला राग येतो आणि ते व्यक्ती निगेटिव्ह कमेंट करत असतात. त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करत लक्ष द्यायचं नाही. पण आणि ड्रायव्हर सगळे सारखे नसतात. सगळ्यांना टेन्शन असतं, खरंय, घरचं काही विषय असतं, सगळे अशा ह्याच्यामध्येच असतात. म्हणजे पण त्यांच्यावर लक्ष देणारा कोणच नाहीये. कुठलाच आता कस्टमर बसल्यानंतर आपला विचार कधीच करत नाही. कस्टमर खरंय. करतो का कधी? आपला काही विचारतो का? कुठं फूड मॉलला थांबलं तरी काय नाश्ता करायचं का चहा घ्यायचं, खरंय. काही विचारत नाही. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काही ना काय असतंच ना गुण. नाईट ड्रायव्हिंग विषयी तुमचं काय म्हणणं आहे? झोप लागते, कशी कंट्रोल करायची? किंवा असं एखाद दिवशी झोपेत गाडी चालवली असेल, असा काही किस्सा आहे का? होतच ना, सगळ्यांच्या लाईफ मध्ये होतं ते. सगळ्यांच्या आता ज्याच्या त्याच्यावर असतं. माझ्या तर लाईफ मध्ये होतं. मला झोपीमध्ये नाही होत गाडी. संध्याकाळची मी चालवत नाही गाडी. 12-1 नंतर ड्रायव्हर चालवत आणि नाही. ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हिंग हे असं काम आहे भाऊ की प्रत्येक ड्रायव्हर हा मरणाच्या दारात एकदा ना एकदा जाऊन आलेला असतो. बरोबर आहे. पण तरी पण प्रत्येकाने झोपीत गाडी चालवतो. हा. ते 100% खरं आहे. पण तरी पण तो ड्रायव्हर आपल्या कुटुंबासोबत, परिवारासोबत एकत्र आल्यानंतर कधीच तो किस्सा आपल्या घरच्यांबरोबर शेअर करत नाही. नाही का? कारण त्याला भीती असते. जर आपण अशा आपल्या घटना जर घरच्यांना सांगत राहिलो तर घरचे हुरहुर करणार, रुक करणार. घरचे म्हणणार जाऊ नको कामाला, सोड सगळं. त्याची भीती असते. पण त्या ड्रायव्हरला माहित असतं जर आपण थांबलो तर आपलं कुटुंब चालायचं थांबून. त्यामुळे अशा गोष्टी ड्रायव्हर ऍक्सेप्ट करत असतो. आज घडलेली घटना दुसऱ्या दिवशी ड्रायव्हर विसरून ड्रायव्हिंग सीटवर ड्रायव्हिंग करायला बसलेला असतो. आपला व्हिडिओ जर कस्टमर एखादा पाहत असेल किंवा तुम्ही जर असे ड्रायव्हर म्हणजे एखादा बॉस लोक पाहत असतील तर त्यांना काय म्हणणं राहील तुमचं की बा तुम्ही ड्रायव्हरला कशा प्रकारची ट्रीटमेंट द्यावं, जेवण वगैरे विचारा, असं काय? ऍक्च्युली हे आता लोकांना सांगणं म्हणजे कितपत, कारण कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये माणुसकी नावाची गोष्ट राहिलेली नाहीये. तो भाग वेगळा, परंतु बरेच लोक अजूनही असे आहेत की मला वाटत नाही की ड्रायव्हरला उपाशी ठेवतात. तुम्ही जर, मी तुम्हाला म्हणलं होतं डोक्यावरती बर्फ आणि जिभेवरती तुमच्या जर साखर असेल तर कुठलाच तुम्हाला कस्टमर उपाशी ठेवणार नाही नाही. ठेवत. फक्त तुमच्या बोलण्यामध्ये आपुलकी पाहिजे. नाही तर आजकाल आपल्या ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये पण बरेच लोक आहेत, यंग जनरेशन पोर आहेत. एखादा कस्टमर गाडीत बसताना त्यांची खालची बॅग जर गाडीमध्ये ठेवायची असेल तर अजिबात खाली उतरणार नाही. 14 लाखाची गाडी मी चालवतो, मग मी बॅग का तुझी उचलायची? आहे ना, भाऊ, अभिमान तुला आहे. जर हा जर गोष्ट बॅग उचलायची जर लाज वाटत असेल तर तो आयुष्यामध्ये टूर्स अँड ट्रॅव्हलचा धंदा कधीच करू शकणार नाही नाही. करू शकत.
बॅग उचलायची लाज वाटत असेल तर तुम्ही गाडीच नाव घेऊ. हा खरं आहे जे आहे ना, मग तुम्हाला जर धंदा तर बसवायचा असेल. बरोबर. हा अहो आम्ही तुम्हाला सांगतो आता माझ्या अनुभवाप्रमाणे, मी कमी दिवस झाला या क्षेत्रामध्ये, गाडीमध्ये कधी कधी लहान लहान मुलं सोडून जातात. मी लहान मुलं सांभाळतो. आता काय सांगू तुम्हाला, अजून काय पाहिजे. सांभाळावंच लागतं. आणि सगळेच काय कस्टमर असे नसतात, पण केलं पाहिजे, सगळ्यांना बघितलं पाहिजे. जे बी कस्टमर आहे ते ड्रायव्हरची काळजी घ्या, तुमची लाईफ त्यांच्यावर आहे. हा. तुम्हाला सुखरूप नेऊन सोडतो, सुखरूप घेऊन येतो. मी माझं एक ब्रीद वाक्य आहे, आज तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, आणि हे युट्यूबचं वाक्य आपला आज नाही उद्या ना कोण ना कोण कॉपी करणार. प्रवास तुमचा आणि प्रवास सुखरूप घडवण्याची जबाबदारी आमची. हा वाक्य ही ड्रायव्हर मित्र समाधानचं, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येक ड्रायव्हर मित्रांनो टॅगलाईन वापरा, प्रवास तुमचा, प्रवास सुखरूप घडवण्याची जबाबदारी आमची. मग बघा तुम्ही, कस्टमर ऑटोमॅटिक तुमच्याकडे आकर्षित होतं. मी बेल्ट लावायला राहिलो, थांबा लावतो पटकन बेल्ट. आज आमच्या बरोबर युट्यूबर आहेत बाबा. नाही, बेल्ट वापरा सगळ्यांनी. बेल्ट वापरत जावं कंपल्सरी, पुढे बसणार नाही. पण आणि ऍक्च्युली कस्टमरला तर काही कस्टमरला बेल्ट लावा, मला कस्टमर असं आमच्याकडे रागाने बघते, अहो 2000 रुपयाचं फाय नाही, त्यामुळे बेल्ट कंपल्सरी वापरा. काय म्हणता बघू शेट? बरोबर आहे, दोघांनी पण बेल्ट लावला. तुम्ही वापरणार नाहीत बेल्ट, पण 2000 रुपयाचं फाईन आमच्या गाडीवर पडतं पटकन. फाईन पडायचं तर झालंच, पण सेफ्टीसाठी पण तुमच्या पण सेफ्टीचा प्रश्न आहे. त्यामुळे या गोष्टी जरा, मग आपण मागे बसलोय तर आपणही लावाच लागेल. तुम्ही बेल्ट लावायला, तुमच्या मारून बेल्ट लावला चांगली गोष्ट आहे. बॅग आहेत म्हणल्यावर ह्यांना आहे. सेफ्टीच्या दृष्टीने बघा. तुम्ही परमिट गाडी कधीच बाहेर नाही नेली महाराष्ट्राच्या? नाही अजून तर नाही भाऊ गेलो परमिट गाडी घेऊन महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलो. मला टीटी हा प्रकार अजून मी काढलाच नाही. हा नाही. लय त्रास असतो तुम्हाला, काय सांग. नाही त्रास नसतं, काय टीपी घेऊन गेलं ना, काही त्रास नसतो. हा. म्हणजे बघायला आम्ही गेलं तर सोनार मी महाराष्ट्राच्या कर्नाटक, माझ्या छत्तीसगड, माझ्या लाईफ मध्ये तिरुपती मी सगळीकडे गेलो. परमिट गाडी घेऊन हो, तिरुपती बालाजी. तिरुपती बालाजी 2 वेळा गेलो. अरे बाप. आणि छत्तीसगडला गेलो. ऑल इंडिया परमिट आहे महाराष्ट्र. ऑल इंडिया होती, हा. पण महाराष्ट्रात कुठलीही परमिट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. टीपी पण पाडू समाधान शेठ, म्हणजे मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचे, जर का ऑल इंडिया परमिट घेतो आपण, हा. तर मग बाहेरच्या राज्यात जातो त्यावेळेस नाही टीपी पाडायची. का फाडावं लागतं? नाही पाडायची. अरे फाडावं लागत तुला का? नाही पाडावं लागत. नाही 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 काय गरज, ऑल इंडिया असेल तर नाही. नाही अहो, नाही. फाडावं लागतो. मी नाही. फाडावं लागतं. कंपनीला गेलो, तुम्हाला अडवलं होतं. अरे मी हैदराबादला गेलो, तुम्हाला अडवलं होतं म्हणून. अडवलं होतं म्हणजे मलाच किडा होता. हैदराबादला तर पकडतच नाहीत पोलीस. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला सुद्धा जर गाडी भाड्याने पाहिजे असेल तर समाधान भाऊची एर्टिगा आणि आमची डिझायर पाहिजे असेल तर नंबर मी स्क्रीनवर देतोय, तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा. A1 क्वालिटीची ड्रायव्हिंग आणि स्वच्छ आणि सुंदर गाडी, याची क्वालिटी आम्ही देतो. तुम्ही नाराज होणार नाही, हा शब्द आहे आमचा. म्हणून म्हणतो ना आम्ही तुम्हाला, प्रवास तुमचा, प्रवास सुखरूप घडवण्याची जबाबदारी आमची. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि धन्यवाद. आपल्या युट्यूबचं चॅनल सांग ना भाऊ. सांगितलंय ना सर, समाधान भाऊचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नक्की. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो. आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा आणि आम्हाला बी करा. धन्यवाद. ओके.